सांगलीच्या तासगावमधल्या श्री गणपती पंचायतनचा 245वा रथोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झालाय। परंतु रथोत्सवानंतर खरंच बाप्पाचं विसर्जन होतं का, याविषयी अधिक माहिती आणि परंपरा जाणून घेण्यासाठी ऐकूया श्री गणपती पंचायतन देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी लोकल 18शी साधलेला संवाद। माझं नाव राजेंद्र परशुराम पटवर्धन। भाऊंनी जो रथोत्सव 1779 सुरू केला, तो रथोत्सव या आपल्या गणपती मंदिराच्या 6 दिवसाचा मुख्य दिवस आहे। आपला गणपती 1.5 दिवसाचा कुठपर्यंत असतो, तर पार्थिव मूर्ती आपण मंदिरातनं राजवाड्यामध्ये नेतो, ती पार्थिव मूर्ती आपण विसर्जित करतो, ती 1.5 दिवस असते। परंतु मंदिराचा जो खुद्द श्रींचा उत्सव आहे तो प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत असतो। त्याच्या आधी 1 महिना ब्रह्मवृद्धांच्याकडनं वातावरण निर्मितीसाठी उत्सव आणि उत्सवाच्या मंत्रपठण असतं, त्याला मासिक श्रावण अनुष्ठान असं नाव आहे। लोकांचं एक अतिशय चुकीचं गैरसमज आहे की रथातल्या मूर्तीचं विसर्जन काशी विश्वेश्वरापाशी होतं, चुकीची गोष्ट आहे। रथोत्सवामध्ये कुठल्याही मूर्तीचं विसर्जन होत नाही। ती जी रथमूर्ती आहे ती वर्षातनं एकदा आपले वडील काशी विश्वेश्वर महाराज यांच्या भेटीला जाते। त्या काशी विश्वेश्वराची सुद्धा स्थापना परशुराम भाऊंनी केलेली आणि काशी विश्वेश्वराच्या मूर्तीचं नाक आणि आपल्या श्रींची सोंड हे जमिनीला समांतर रेषेमध्ये आहे आणि आपल्या वडिलांचं दर्शन घ्यायला गणपती जातात। तसंच हे रथ ओढणारे जवळजवळ 200 भक्त असतात, त्याचे तांत्रिक मानकरी असतात, आपले ब्रह्मवृद्ध इतर मानकरी विश्वस्त रथावर आरूढ होतात। ते आरूढ कसे होतात, तर ते जनतेचं प्रतिनिधित्व करतात आणि जसे हल्लीची सगळीच मुलं करत असेल असं नाही, परंतु आपली परंपरा अशी आहे की वर्षातनं एकदा तरी मुला मुलींनी आपल्या आई वडिलांना वर्षभरामध्ये आपण काय केलं, पुढे काय करणार ते विश्वासात घेऊन सांगावं। आई वडिलांनी आनंद होतो। त्या पद्धतीने गणपती महाराज काशी विश्वेश्वराला वर्षातनं एकदा जातात, पण ते त्यांच्या थाटामाटात जातात, ते नुसते चालत जात नाही, ते त्यांच्या रथामध्ये आढळून जातात। म्हणून हा मान 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 रथ मानकरी म्हणजे काय, तर त्या श्रींच्या बरोबर आढळून बसायला मिळणं रथावर। लोकांचं एक अतिशय चुकीचं गैरसमज आहे की रथातल्या मूर्तीचं विसर्जन काशी विश्वेश्वरापाशी होतं, चुकीची गोष्ट आहे। रथोत्सवामध्ये कुठल्याही मूर्तीचं विसर्जन होत नाही। ती जी रथमूर्ती आहे ती वर्षातनं एकदा आपले वडील काशी विश्वेश्वर महाराज यांच्या भेटीला जाते। श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी कर्नाटकातील श्रीरंगपट्टण इथं पाहिलेली रथ उत्सवाची ही कल्पना तासगाव इथं 1779 मध्ये सुरू केली आहे। तेव्हापासून रथ ओढल्याने मनोकामना पूर्ण होते अशा भक्तिभावाने तासगावकरांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करत रथ उत्सव साजरा करतायत। हा रथोत्सव म्हणजे तासगावकरांच्या ऐतिहासिक सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू। शिवाय अनेक जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या वयोगटातील लाखो भक्तांच्या सहभागाने हा सामाजिक ऐक्याचंही प्रतीक ठरतोय। लोकल 18 साठी सांगलीहून प्रीती।